नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज मी बनवणार आहे मैसूर बोंडा. तर मी हे पहिल्यांदाच बनवते. तर यासाठी मी घेतलं आहे बाऊल, त्याच्यामध्ये दही टाकलं आहे. ते दही मिक्स करते थोडंसं आणि त्याच्यामध्ये मी टाकणार आहे 2 चमचे ऑइल. तर हा मैसूर बोंडा खूप छान लागतो. मी पहिल्यांदाच बनवला आहे, पण छान झाला आहे. त्यानंतर मी टाकलं याच्यामध्ये मीठ. चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे. त्यानंतर टाकले मी सोडा, थोडासाच टाकायचा सोडा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. 3 ते 4 मिनटं हे व्यवस्थित मिक्स करत राहायचं. त्याला थोडेसे असे बुडबुडे आल्यासारखं वाटलं ना, म्हणजे चांगलं मिक्स झालं आहे ते. 2 ते 3 मिनटात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. ते त्याला थोडेसे बुडबुडे आले ना, तर ते व्यवस्थित मिक्स झालं आहे. आता हे व्यवस्थित मिक्स झालं आहे. तर त्याच्यानंतर आपण ना यात गव्हाचं पीठ, एक वाटी गव्हाचं पीठ आणि तेवढंच मैदा घ्यायचा. 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे, 1 वाटी मैदा घेतला आहे मी आणि ते पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यात थोडंसं कोमट पाणी टाकायचं आहे आणि हे पण ना 5 ते 6 मिनटं व्यवस्थित मिक्स करत राहायचं हाताने. ते असं थोडंसं पातळच पाहिजे, म्हणजे बोंडा असा फ्लफी बनेल. व्यवस्थित मिक्स करत राहायचं 5 ते 6 मिनटं. इथे मी व्यवस्थित मिक्स करते आहे. जेवढा मिक्स केला ना, तर तेवढा तो असं फ्लफी बनेल तो. तर याच्यामध्ये मी आता कढीपत्ता टाकला आहे थोडा चिरून आणि 1 मिरची टाकली आहे. तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर 2-3 मिरच्या टाकू शकता. आणि जिरा टाकला आहे आणि हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स केलं आहे. आणि हे सर्व मिक्स केल्यावर ना, हे 1 ते 2 तास असंच ठेवून द्यायचं. म्हणजे 1-2 पीठ भिजेपर्यंत इकडं मी चटणी बनवून घेते. त्यासाठी मी घेतलं आहे कांदा, लसूण, मिरची, डाळ्या, खोबरं आणि ते व्यवस्थित मिक्सरला बारीक करून घेतलं आहे. आणि त्याला तडका देण्यासाठी मी आता तेल टाकून घेतलं आहे. तेल व्यवस्थित गरम झाल्यावर त्याच्यामध्ये मी मोहरी टाकून देणार आहे. मोहरी व्यवस्थित तडतडली पाहिजे. त्याच्यानंतर मी थोडंसं जिरं टाकून घेतलं आणि हरभऱ्याची डाळ आणि उडीद डाळ थोडे टाकले. ते चव छान लागते. आणि थोडंसं हिंग टाकलं. कढीपत्ता टाकला होता. जर कोणी माझं चॅनल पहिल्यांदा बघत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओ चांगला बनवण्याचा प्रयत्न नक्की करेल. 2-3 लाल मिरच्या टाकून घेतल्या. मी पण इकडचं जेवण बनवण्याचा प्रयत्न करते, शिकते मी पण. आणि ते सर्व तडका दिलेलं आपण याच्यामध्ये टाकून घेतो, जे आपण मिक्सरमधून बारीक केलेलं आहे. तर ही आपली खोबऱ्याची चटणी तयार आहे. मस्त लागते ही खोबऱ्याची चटणी. डोसासोबत, इडलीसोबत पण छान लागते.
तर हे पीठ भिजवण्याला झालं आहे 1-1.5 तास झालं आहे. तर हे व्यवस्थित झालं आहे. आता आपण याचे बोंडा करून घेऊ. त्यासाठी मी कढईमध्ये तेल टाकून घेतलं आहे. या कढईमध्ये व्यवस्थित फ्राय होतं, त्यासाठी मी जास्त करून हीच कढई वापरते. तर मी एक असं म्हणजे आपण भजे बनवतो ना, तसं मी ते बोंडा टाकते. खूप छान लागतात. मी पहिल्यांदाच बनवले, पण छान लागले मला. खूप आवडले मला ते. तुम्ही पण नक्कीच ट्राय करून बघा. नवीन नवीन शिकायला भेटतंय मला पण. हे बघा किती छान दिसतं. हां हां. आता आपली तयार आहे खोबऱ्याची चटणी आणि मसूर दाणा. तर मी हे माझ्या हजबंडला दिलं आहे, तर त्यांना खूप आवडलं. पहिल्यांदा बनवले, पण छान बनवलं. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.